श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा 25 जानेवारी गुरुपुष्यामृत योगावर करा 12 फुलवातींचा उपाय. 24 दिवसाची प्रभावी सेवा. तसंच शाकंभरी पौर्णिमा व त्याच दिवशी गुरुपुष्यामृत हे दोन्ही जुळून आलेले आहेत, म्हणून ही सेवा आपल्याला 24 दिवस करायची आहे. फुलवाती सेवा हे सेवा करताना कोणते मंत्राचे पठण करायचे व ते करायचे आहे. तुम्हाला 12 फुलवाती घ्यायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 वात पेटवायची आहे आणि तुम्हाला पुष्य नक्षत्रावर चांदीचा दिवा आणायचा आहे. बघा, दिवा कोणताही घ्या तुम्ही, थोडं मोठं घ्या म्हणजे ते कशी 12 फुलवाती बसल्यासारखी आणायचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल चांदीचं तर तुम्ही कुठलाही घेतलं तर चालतंय. मातीची पंती घेऊ शकतो किंवा पंचधातूचा दिवा घ्या, पितळी घ्या, तांबा घ्या, असं कोणतंही घेऊ शकतो. एक निरांजन घ्यायचं आहे आणि त्यात वात घेताना त्यावरती गायच्या तुपाचा तूप घाला म्हणजे त्या वातावरती, कारण की माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तूप. आता काय करायचे आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी 1 वात लावायची आहे, त्याची काजळी काढून ठेवायची आहे. कशात तर एक डब्बी वगैरे करा. दुसऱ्या दिवशी परत दुसरी दिवा लावायची आहे व ती शांत झाली की ते काढून ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसरी परत 2 वात लावायची, ते शांत झाले की काजळी काढून द्यायचे. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती लावायची आहे व चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5 लावायचे आहे, 6व्या दिवशी 6, असे 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8 व 9व्या दिवशी 9 व 10व्या दिवशी 10, तर 11व्या दिवशी 11 व 12व्या दिवशी 12 वाती येतात. आता हे 12व्या दिवशी 12 वाती लावायचं. 13व्या दिवशी पण 12 वाती येणार, 14व्या दिवशी 11 वाती येणार, 15व्या दिवशी 10 वाती येणार. असे वाती लावायचे आहे. म्हणजे चढता क्रम व उतरता क्रम तुम्हाला असे तुम्हाला वाती लावायची आहे. तसेच ती काजळी तुम्हाला काढून ठेवायची आहे. 24 दिवसाची सेवा झाली की ती निर्मल्यात काय करायचं, ती काजळी काढून ठेवलेलं आहे तुम्हाला ते निर्मल्यात टाकू शकता तुम्ही. तुम्हाला ही सेवा करताना मासिक आला तर तुम्ही हे 5 दिवस सोडून पुन्हा करू शकतात. म्हणजे चौथ्या दिवशी पर्यंत केला तुम्ही 4 वातीपर्यंत, तिथून मग परत 5व्या दिवशीपासून तुम्ही हे 5 दिवस सोडून करू शकतो. तेथून पुन्हा ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला सुतक आलं तर ही सेवा करायची नाही. आता सेवा काय करायची, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र श्री सूक्त म्हणा, तसंच 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणा व तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, तसंच कुबेर मंत्र हा 16 वेळा म्हणायचं. 16 वेळा म्हणल्यानंतर नवार्णव मंत्र हे सुद्धा 16 वेळा म्हणायचं व काय करायचं, आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करायची आहे. ही सेवा उच्च कोटीची सेवा आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. खूप छान नक्षत्र जुळून आलेलं आहे. तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.